नाशिकमध्ये अशोक खरात यांच्या जमीन व्यवहारावर गंभीर आरोप करण्यात आले आहे। कोटींची जमीन लाखात घेतल्याचा दावा समोर आला आहे। अटकेच्या दिवशी नोटीस प्रसिद्ध झाला आणि कोठडीत असतानाच फेरफार मंजूर करण्यात आला असल्याचा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नाशिकमध्ये अशोक खरात यांच्या जमीन व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झालाय। उरण तालुक्यातील चांडजे येथे 3 ते 4 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 58,50,000 रुपयात खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे खरात यांना अटक झालेल्याच दिवशी म्हणजे 17 मार्च रोजी या व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली। त्यानंतरही वाद थांबले नाहीत, कारण खरात कोठडीत असतानाच अवघ्या महिनाभरात म्हणजे 13 एप्रिल रोजी फेरफार नोंद मंजूर करण्यात आली। या सर्व घडामोडींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्याचबरोबर प्रस्तावित 3री मुंबई प्रकल्पाकडे खरात यांचा डोळा असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे।